नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी मंथन, विषय गणित, घटक 5 भूमिती, उपघटक 10 क्षेत्रफळ, व्यवसाय 37. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या आकृतीचे क्षेत्रफळ 50 चौरस मीटरपेक्षा जास्त आहे? आता मित्रांनो, आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक अ, ब, क आणि ड. आता चारही पर्यायामध्ये 50 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ कोणत्या आकृतीचं आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. आता आपण एका पर्यायांचा या ठिकाणी विचार करणार आहोत. पर्याय क्रमांक अ. आता पर्याय क्रमांक अ आहे आयत, कारण की आयताच्या समोरासमोरच्या बाजू असतात सारख्या. मग आता या ठिकाणी आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल. आयताचं क्षेत्रफळ. आता आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 13 मीटर आणि गुणिले रुंदी आहे 6 मीटर. मित्रांनो, 13 सख 78 चौरस आणि मीटर. पर्याय क्रमांक ब दिलेला आहे चौरस. आता या ठिकाणी आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग. बाजू गुणिले बाजू. बाजू दिलेली आहे 8 मीटर. 8 गुणिले 8 8 8 64 आणि या ठिकाणी चौरस मीटर. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क. क मध्ये आपल्याला दिलेला आहे मित्रांनो आयत. पुन्हा आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. या ठिकाणी मी आता सूत्र लिहित नाही. 10 गुणिले 4 10 चौक या ठिकाणी येणार 40 चौरस आणि सेमी. त्यानंतर पर्याय क्रमांक आहे ड. ड मध्ये दिलेला आहे मित्रांनो पुन्हा आपल्याला चौरस. या ठिकाणी पुन्हा आपल्याला चौरसाचं या ठिकाणी क्षेत्रफळ काढायचं आहे. चौरस क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग. बाजू आहे 7 गुणिले 7 7 7 49 आणि चौरस मीटर. मित्रांनो, आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. आपला प्रश्न आहे कोणत्या आकृतीचे क्षेत्रफळ 50 चौरस मीटरपेक्षा जास्त आहे? आता पर्याय क्रमांक क आणि ड 40 आणि 49 आहे. आता पर्याय क्रमांक अ आणि ब चं क्षेत्रफळ हे 50 चौरस मीटरपेक्षा जास्त आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब. प्रश्न नंबर 2, सोबतच्या 2 आकृत्यांमध्ये कोणत्या आकृतीचे क्षेत्रफळ जास्त आहे? मित्रांनो, 2 आकृत्या दिलेल्या आहे. आकृती क्रमांक 1 आणि आकृती क्रमांक 2. आता यामध्ये पहिली जी आकृती आहे तर या ठिकाणी काही सांगितलं आहे बघा आपल्याला. सर्व चौरस 1 चौरस सेमी मापाचे आहे. म्हणजे प्रत्येक चौरस जो आहे तो 1 चौरस सेमी मापाचा आहे. म्हणजे या ठिकाणी हे 1 सेमी आहे. या ठिकाणी हा सुद्धा 1 सेमी मापाचा एक चौरस आहे. मग आता आपल्याला सुरुवातीला आकृती क्रमांक 1चं या ठिकाणी क्षेत्रफळ काढायचं आहे. मित्रांनो, आकृती क्रमांक 1 आहे चौरस. मग आपण पहिल्या आकृतीमध्ये चौरसाचं क्षेत्रफळ काढणार. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग. बाजू आहे 1 2 3 4 4 गुणिले 4 म्हणजे येणार मित्रांनो 4 चौक 16 चौरस आणि सेमी. त्यानंतर दुसरी आकृती आहे मित्रांनो आयताची. पुन्हा या ठिकाणी आयताचं क्षेत्रफळ. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 8 सेमी आणि रुंदी आहे 2 सेमी. म्हणजे किती होणार 8 दुणे 16 चौरस सेमी. मित्रांनो, दोन्ही पण उत्तर या ठिकाणी सारखेच आलेले आहेत. 16 चौरस सेमी 16 चौरस सेमी. म्हणजे दोन्ही आकृत्यांचे क्षेत्रफळ समान आहे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 3, खालीलपैकी कोणत्या आकृतीची केवळ परिमिती दिली असता क्षेत्रफळ काढता येतं? विद्यार्थी मित्रांनो,
कोणत्या आकृतीची परिमिती दिली असता क्षेत्रफळ काढता येतं? तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चौरस. मित्रांनो, आपल्याला चौरसाची जर परिमिती दिली तर त्यावरून आपण क्षेत्रफळ काढू शकतो. आता या ठिकाणी आपण हा चौरस घेतला, या चौरसाची परिमिती दिलेली आहे आपल्याला. या चौरसाची परिमिती आहे 20 सेमी. असं जर आपण म्हटलं तर या ठिकाणी आपण चौरसाची एक बाजू काढू शकतो. काय, या ठिकाणी 20 भागिले या ठिकाणी आपण काय करणार 4 करणार, कारण की चौरसाच्या चारही बाजू कशा असतात समान असतात. म्हणजे एक बाजू किती मिळेल आपल्याला तर 5 सेमीची एक बाजू मिळेल. बरोबर, म्हणजे आपल्याला परिमिती दिली, एक बाजू मिळाली 5 सेमी, म्हणजे चौरसाच्या सगळ्या बाजू असणार 5 सेमी. यावरून आपण क्षेत्रफळ काढू शकतो. क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू, म्हणजे 5 5 25, 25 चौरस सेमी. म्हणजे आपण या ठिकाणी परिमिती दिली असता क्षेत्रफळ काढू शकतो. तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 चौरस. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 4, एका आयताकृती मैदानाची लांबी 20 मीटर व रुंदी 10 मीटर आहे, तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती? मित्रांनो, सोपं आहे. आयताकृती मैदान आहे, या मैदानाची लांबी आहे 20 मीटर आणि रुंदी आहे 10 मीटर. मग क्षेत्रफळ काढायचं आहे. या ठिकाणी सोपं सूत्र आहे आयत आणि या ठिकाणी क्षेत्रफळ. सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 20 मीटर, रुंदी आहे 10 मीटर. 20 10 200. फक्त या ठिकाणी क्षेत्रफळ आहे म्हणून चौरस, आणि या ठिकाणी आपल्याला एकक मीटर आहे म्हणजे चौरस मीटर. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 200 चौरस मीटर. प्रश्न नंबर 5, 15 मीटर बाजू असलेला चौरसाकृती भूखंड 10 रुपये चौरस मीटर दराने विकला, तर भूखंडाची विक्री किंमत किती रुपये होईल? मित्रांनो, एक चौरस आहे. चौरस म्हटलं की 4 बाजू समान, त्याची बाजू आहे 15 मीटर, म्हणजे चौरसाच्या चारही बाजू समान असतात. आणि हा भूखंड या ठिकाणी 10 रुपये चौरस मीटर प्रमाणे विकलेला आहे. तर भूखंडाची विक्री किंमत किती? त्यासाठी आपल्याला सुरुवातीला या भूखंडाचं क्षेत्रफळ काढावं लागेल, म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा या ठिकाणी वर्ग. म्हणजे आता बाजू गुणिले बाजू किंवा 15चा वर्ग, 15 गुणिले 15 म्हणा किंवा 15चा वर्ग म्हणा. 15चा वर्ग आहे 225 आणि चौरस आणि मीटर. म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ मिळालं आपल्याला 225 चौरस मीटर. आणि हा कसा विकलाय तर 10 रुपये चौरस मीटर प्रमाणे. म्हणजे आपण काय करणार 225 गुणिले 10. गुणाकार एकदम सोपा आहे. 225 आहे असेच लिहून घेणार, फक्त 10 वरचा एक शून्य देणार आणि उत्तर आलं रुपयामध्ये 2250 रुपयाला हा भूखंड विकलेला आहे. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2250 रुपये. प्रश्न नंबर 6, एका चौरसाचे क्षेत्रफळ 36 चौरस सेमी आहे, तर त्याची परिमिती किती? मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. एक आहे चौरस ज्याचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 36 चौरस सेमी. मित्रांनो, हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आता चौरसाच्या चारही बाजू समान असतात, म्हणजे या ठिकाणी चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग. म्हणजे मित्रांनो, एक बाजू किती असणार आहे तर एक बाजू असणार आहे 6. म्हणजे सगळ्या बाजू 6 6च या ठिकाणी सेमी असणार आहेत. यावरून आपण परिमिती काढू शकतो, चौरसाची परिमिती. चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू, म्हणजे 4 गुणिले 6 6 चौक 24 सेमी ही आली चौरसाची परिमिती. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 24 सेमी. प्रश्न नंबर 7, 60 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या आयताकृती सभागृहाची लांबी 12 मीटर आहे, तर सभागृहाची रुंदी किती? मित्रांनो, एक सभागृह आहे जे आहे आयताकृती, ज्याची लांबी दिलेली आहे आपल्याला 12 मीटर आणि त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. क्षेत्रफळ आहे 60 चौरस मीटर. मित्रांनो, आपण या ठिकाणी काय करणार तर भागाकार करणार. 60 भागिले आपण करणार 12. बघा, आयत आहे, आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात
आपल्याला रुंदी काढायची आहे. क्षेत्रफळ आहे 60, लांबी आहे 12, 12 पंचे 60. या ठिकाणी बाकी उरली 0, भागाकार आला 5. म्हणजे मित्रांनो या आयताकृती सभागृहाची रुंदी असेल 5 मीटर. हां, या ठिकाणी 5 मीटर. बघा 12 पंचे 60, कारण की क्षेत्रफळ किती आलं 60 चौरस मीटर. म्हणजे क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी, 12 पंचे 60. मग मित्रांनो आपल्याला सभागृहाची रुंदी मिळाली 5 मीटर. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5 मीटर. प्रश्न नंबर 8. 7 मीटर उंच व 5 मीटर लांब कुंपणाच्या भिंतीस दोन्ही बाजूंनी रंग देण्यासाठी 15 रुपये दर चौरस मीटर प्रमाणे किती रुपये खर्च येईल? विद्यार्थी मित्रांनो, एक भिंत आहे, ती आहे आयताकृती, ज्याची लांबी दिलेली आहे आपल्याला 7 मीटर आणि रुंदी आहे 5 मीटर. या भिंतीला आपल्याला दोन्ही बाजूंनी रंग द्यायचा आहे. बघ आता सुरुवातीला आपल्याला या भिंतीचं काढावं लागेल क्षेत्रफळ, म्हणजे आयताचं क्षेत्रफळ. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. मग आता लांबी आहे 7, रुंदी आहे 5, 7 5 35. 35 चौरस आणि मीटर. मित्रांनो हे झालं भिंतीच्या एका बाजूकडचं क्षेत्रफळ. आपल्याला दोन्ही बाजूंनी रंग द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागणार या ठिकाणी 35 गुणिले 2, कारण की दोन बाजूंनी रंग द्यायचा आहे. म्हणजे 35 दुणे 70 चौरस आणि मीटर. हे झालं दोनही बाजूंना, म्हणजे जेवढ्या भागाला आपल्याला रंग द्यायचा आहे तेवढ्या भागाचं क्षेत्रफळ 70 चौरस मीटर. आणि रंग कसा देणार आहे आपण 15 रुपये दर चौरस मीटर प्रमाणे. म्हणजे आपण या ठिकाणी गुणाकार करणार 70 गुणिले 15, 15 0 0 15 5 75, 15 सक 90, 15 7 105. मित्रांनो या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 1050 रुपये. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1050 रुपये. मित्रांनो या ठिकाणी या भिंतीला रंग देण्यासाठी, म्हणजे लांब कुंपणाच्या भिंतीस रंग देण्यासाठी 1050 रुपये एवढा खर्च येईल. प्रश्न नंबर 9. 25 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती मैदानावर हिरवळ टाकण्यासाठी 5 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे एकूण किती खर्च येईल? मित्रांनो या ठिकाणी एक चौरसाकृती मैदान आहे. चौरसाकृती म्हटलं की चारही बाजू समान. चौरसाकृती मैदान आणि त्याची या ठिकाणी लांबी दिलेली आहे आपल्याला 25 मीटर. म्हणजे त्याची बाजू आहे 25 मीटर. चौरसाच्या चारही बाजू समान असतात. 25 मीटर बाजू आहे, त्यावर आपल्याला हिरवळ टाकायची आहे 5 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे. किती खर्च येईल? तर सुरुवातीला आपल्याला या चौरसाचं काढावं लागेल क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ काय? तर या ठिकाणी बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग. बाजू आहे 25 गुणिले 25. मित्रांनो या ठिकाणी आपण हा गुणाकार करणार आहोत, किंवा तुम्हाला जर 25चा वर्ग पाठ असेल तरी सुद्धा तुम्ही सांगू शकता. उत्तर आहे 625. बघा 5 5 25, हातचे आले 2, 5 दुणे 10 2, 12 दशकाचा घेतला 0, बे पंचे 10, हातचा आला 1, बेदुने 4 आणि 1 5, 5 2 आणि 625. मित्रांनो उत्तर आलं 625 चौरस आणि मीटर. बघा त्या मैदानाचं क्षेत्रफळ आलं 625 चौरस मीटर आणि 5 रुपये चौरस मीटर प्रमाणे या ठिकाणी आपल्याला हिरवळ टाकायची आहे. 625 गुणिले 5, 5 5 25, हातचे आले 2, 5 दुणे 10 आणि 2 12, हातचा आला 1, 5 सक 30 आणि 1 31. मित्रांनो रुपये 3125 रुपये एवढा खर्च येईल. म्हणजेच 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 3125 रुपये किंवा 3125 रुपये. प्रश्न नंबर 10. 15 मीटर लांब व 10 मीटर रुंद खोलीस 1 चौरस मीटर मापाच्या एकूण किती फरशा बसवता येतील? मित्रांनो या ठिकाणी एक रुंद खोली आहे. बघा या ठिकाणी एक खोली आहे ज्याची रुंदी आपल्याला दिलेली आहे आणि लांबी पण या ठिकाणी दिलेली आहे. त्या खोलीची लांबी आहे 15 मीटर आणि रुंदी आहे 10 मीटर. या खोलीला 1 चौरस मीटर मापाच्या किती फरशा बसवता येतील? तर या ठिकाणी आपण सुरुवातीला काढणार आयताचं क्षेत्रफळ. खोली आहे आयताकार
आयताच्या क्षेत्रफळाचं या ठिकाणी सूत्र आहे मित्रांनो लांबी गुणिले रुंदी। मग 15 गुणिले 10 उत्तर किती येणार? 15 10 150 चौरस मीटर। आणि आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये म्हटलं आहे 1 चौरस मीटर मापाच्या एकूण किती फरशा बसवता येतील? तर मित्रांनो उत्तर तेवढंच येणार आहे 150 भागिले या ठिकाणी आपल्याला 1 करायचं आहे, 1 केल्यानंतर उत्तर येणार आहे 150च। कारण की या ठिकाणी खोलीचं क्षेत्रफळ 150 चौरस मीटर आलं आहे आणि आपल्याला 1 चौरस मीटर मापाची या ठिकाणी एक फरशी बसवायची आहे। 150 भागिले 1 केलं तर उत्तर 150च येणार। म्हणजे एकूण किती फरशा बसवता येतील? तर 150 फरशा बसवता येतील। म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर 37 संपलेला आहे। पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।